नवी मुंबईनंतर आता वळूया पुढच्या आपल्या रिपोर्टकडे। आपल्या मुलासाठी रक्तबंबाळ होऊन गड उतरणारी हिरकणी इतिहासात अजरामर झाली आहे। अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगावच्या मंजूर गावच्या ताराबाई पवारांनी देखील पोटची पोरं नसताना देखील जीव धोक्यात घालून तरुणांचा जीव वाचवलाय। ताराबाईची साडी तरुणांसाठी जीवनाची दोरी कशी ठरली आहे पाहूयात या विशेष रिपोर्टमधून। ताराबाईंची साडी ठरली जीवनाची दोरी। प्रसंगवधान राखल्यानं वाचले दोघांचे जीव। ताराबाईंच्या शौर्याचं सर्वत्र कौतुक। महिलांच्या शौर्याच्या कहाण्या सोशल मीडियावर आपण पाहिल्या असतील, मात्र सध्या कोपरगाव तालुक्यात चर्चा सुरू आहे ती एकाच महिलेची। त्या आहेत ताराबाई पवार। ताराबाईंनी जीवाची बाजी लावत दोन तरुणांना मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढले। अहमदनगर जिल्ह्यातल्या दारणा धरण क्षेत्रात संततधार पाऊस सुरू असल्यानं धरणातून गोदावरीच्या नदीपात्रात पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला। पाणी वाढल्यानं कोपरगाव तालुक्यातील मंजूर गावचे संतोष, प्रदीप आणि अमोल तांगतोडे हे तीन भाऊ कृषी पंप बाहेर काढण्यासाठी नदीवर गेले, पण साक्षात आपल्या समोर मृत्यूच उभा राहील याची जराही कल्पना या तिघांना नव्हती। पंप काढत असतानाच गोदावरी पात्रातील पाणी वाढत गेलं आणि तिघही भावंड प्रवाहासोबत वाहू लागली। हे दृश्य पाहून नदी किनारी शेळ्या चारणाऱ्या ताराबाई आणि त्यांचे पती छबुराव पवारांचा जीव वर खाली झाला। क्षणाचाही विलंब न लावता त्यांनी नदीच्या दिशेने धाव घेतली, मात्र तरुणांना वाचवण्यासाठी जवळ कोणतीच वस्तू नव्हती। तेव्हा कसलीही पर्वा न करता ताराबाईंनी थेट पाण्यात उडी घेतली। इतकंच नाही तर अंगावरची साडी बुडणाऱ्या तरुणांच्या दिशेने फेकली। गोदावरी नदीपात्रात जीवन मरणाचा संघर्ष सुरू होता। तरुणांना वाचवण्यासाठी ताराबाई आणि त्यांचे पती छबुराव दोघांनीही प्रयत्नांची पराकाष्ठा केली आणि अखेर दोघांचा जीव वाचवण्यात यश आलं। ताराबाईंची साडीच प्रदीप आणि अमोल तांगतोडे या भावंडांसाठी जीवनाची दोरी ठरली। आपल्या डोळ्यांसमोर पाण्यात बुडणारी तरुण पोरं पाहून ताराबाईंमधली आई जागी झाली। भलेही ते आपल्या पोटची पोरं नसतील, मात्र या माऊलीनं स्वतःचा जीव धोक्यात घालून दोन लेकरांचा जीव वाचवलाय। माझ्या मनात बा मी असंच बा माझे भाऊ म्हणा भाषे म्हणा म्हणून बा मी साडी सोडून बा त्यांना मी वाचवण्याचा प्रयत्न केला। मी या सगळ्या संघर्षात 25 वर्षीय संतोष तांगतोडेला बाहेर काढण्यात अपयश आल्याची खंतही ताराबाईंनी बोलून दाखवली आहे। रेस्क्यू टीमनं संतोष तांगतोडेचा मृतदेह बाहेर काढलाय। असं असलं तरी ताराबाईंचं शौर्य आणि त्यांचे पती छबुराव पवारांच्या साथीमुळे दोन भावंडांना जीवदान मिळालंय। स्वतःच्या लेकरांसाठी रक्तबांबाळ होऊन गड उतरणारी हिरकणी इतिहासात अजरामर झाली। दुसरीकडे पोटची लेकरं नसतानाही दुसऱ्यांच्या लेकरांसाठी जीव धोक्यात घालणाऱ्या ताराबाईंचं शौर्य हिरकणीपेक्षा कमी नाही। त्यामुळे शासनाने ताईबाई उर्फ ताराबाई यांच्या शौर्याची दखल घ्यायलाच हवी। सचिन बनसोडेसह ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही न्यूज शिर्डी।